हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी सुद्धा आता पूजेची तयारी करून घेणार आहे। थोडीशी झालेली आहे, थोडीशी करायची आहे आणि पूजा तर मांडणारच आहे। सोबतच आज आम्हाला पहिल्याच गुरुवारी मला खूप आनंदाची अशी गोष्ट कळलेली आहे, ते सांगते तुम्हाला, तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली। तर काय आहे आनंदाची गोष्ट हे सांगते पहिला मी सगळ्यांना। तर मागे एकदा मी ब्लॉगमध्ये बोलले होते की आमचा ऑस्कर जो आहे तर तो 2-3 महिने झाला मिसिंग आहे आणि आजच मला कळलेलं आहे की तो आहे इथे आमच्या शेजारच्या, म्हणजे आमच्या गावाच्या पलीकडे रेल्वे, आमच्या आणि त्या पलीकडच्या गावामध्ये रेल्वेचं रूळ आहे। म्हणजे गाव एकच आहे पण रूळ आहे, त्यामुळे असं विभाजन झालेलं आहे गावाचं आणि तिथं आमचा ऑस्कर एका घरामध्ये आहे असं आम्हाला आजच कळलेलं आहे। आणि सो आम्ही त्याला आज तो आमचा असला तर आम्ही त्याला घेऊन येणार आहे डेफिनेटली, त्यात काहीच हे नाहीये, कारण तो खूप म्हणजे माझ्या तर खूप जवळचा आहे आणि खूप आनंदाचा म्हणजे आनंद झालेला आहे मला या गोष्टीचा। तर असं अजून आम्ही तिथे गेलेलो नाहीये की बघायला तो आमचाच ऑस्कर आहे किंवा दुसरा आहे, कारण पॉमेरियन डॉग जे आहे ते बऱ्यापैकी सगळे सेमच दिसतात। तरी सुद्धा आमच्या ऑस्करच्या आवाजावरून मला लगेच कळलं की तो आमचा ऑस्कर आहे किंवा नाही। सो चला, शाळेचा आवाज येतोय मुलांचा, सो इग्नोर करा। संध्याकाळची वेळ आहे, 4:30 वाजलेले आहेत आणि आता मी आपली गुरुवारची पूजा जी आहे तर ती मांडणार आहे। गुरुवारची पूजा ही जी आहे ती संध्याकाळीच मांडतात, पण प्रत्येक वेळेला मी काय करते, प्रत्येक गुरुवारी सकाळीच मांडते। थोडंसं हानीला दवाखान्याला न्यायचं होतं त्यामुळे वेळ झालेला होता। तर असो चला, पूजेची तयारी केलेली आहे थोडीफार आणि राहिलेली पण करून घेते पटकन, आणि सगळी तयारी करून झाल्यानंतरच तुम्हाला पुन्हा भेटते। पूजेची पूर्ण तयारी करून घेतली पहिला आणि थोडं काहीतरी विसरल्यासारखं वाटलंच मला, तरी नारळ विसरला होता, शेवरेने ते आणून दिला। स्वस्तिक काढून घेतलं जिथे की मी पूजा मांडणार होती। मी प्रत्येक वेळेला पूजा जी आहे तर ती माझं देवघर आहे त्याच्या समोरच्या साईडलाच मांडत असते, कारण माझं किचन छोटंसं आहे त्यामुळे थोडंसं अडचण होते। मग पूजांना पायात येते त्यामुळे असं एका साईडला मांडून घेते। स्वस्तिक काढून घेतलं, अक्षता व्हायला, हळदी कुंकू व्हायला, त्यावर पाट ठेवला, पाटावर जे वस्त्र असतं ते अंथरून घेतलं, फोटो ठेवला स्वच्छ पुसलेला आणि त्यानंतर तांदळाची रास घालून घेतली, त्याच्यावर कळस ठेवला, कळसामध्ये सुपारी, नाणं आणि हळदी कुंकू आणि अक्षता घातल्या। त्यानंतर आंब्याची 5 पानं घातली, त्याच्यावर ढाळे ठेवले फळाचे, 5 फळाचे। त्यानंतर नारळ जो होता तो माझ्याकडे सोलायला कोणीच नव्हता आज, मिस्टर वगैरे, त्यामुळे मी असाच पुजलेला होता, मोठा खूप दिसत असेल इथे। त्यानंतर पानावर फळे ठेवून घेतली, मधल्या मध्ये जे एका साईडला केळी ठेवून घेतली 5, आणि केळीला लागून आणि कळसाच्या मध्यभागी असं गणपती म्हणून 2 विडा, त्याच्यावर हे अक्षता आणि त्याच्यावर सुपारी ठेवली आणि गणपती म्हणून त्याची पूजा केली। फोटो स्वच्छ पुसलेलाच होता, त्याच्यावर गंध, हळदी कुंकू असं लावून घेतलं आणि समई लावून घेतल्या। त्यानंतर आरतीचं ताट वगैरे सगळं तयार करून घेतलं, सगळं आवरून घेतलं। त्यानंतर फुलं वाहून घेतली, फुलं वाहून झाल्यानंतर पटकन छोटीशी रांगोळी काढून घेतली। रांगोळीमध्ये सुरुवातीला मी लक्ष्मीची पावलं काढली होती, त्यानंतर छोटीशी रांगोळी काढली, अगदी छोटीशी नाही म्हणजे दिसायला मोठी दिसेल पण छोटीशी अगदी सिंपल पद्धतीची रांगोळी काढून घेतली। अगरबत्ती दाखवली, म्हणजे पूजा पूर्ण झाली असं होतं आपलं। तर इथे लक्ष्मीची पावलं बघू शकता आणि त्याच्या बाजूला मी एक अशी वेलीसारखी रांगोळी काढून घेतली। रांगोळी विना कोणतीही पूजा अधुरी आहे। शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी प्रत्येक गुरुवारी सकाळीच करत असते पूजा, उंबरट्याचं लेपन वगैरे सगळं मी सकाळीच करत असते। पण झालं असं की सकाळी आमच्या गावामध्ये कोणीतरी वारलं होतं, मला पण माहीत नाही, पण गावामध्ये वारले होते आणि मिस्टर वगैरे तिकडे गेले होते, त्यामुळे पूजा जी आहे तर ती संध्याकाळी मांडली। कारण की कसं होतं, जे म्हणजे दुःखद घटना घडली होती त्यामुळे सकाळची पूजा मांडायचं टाळलं, कारण कसं मांडणार असं होते। मग पूजा वगैरे करून घेतली सगळी। हा आहे माझ्या पूजेचा फायनल लुक। पूजा करून घेतल्यानंतर प्रसादाची तयारी करायला घेतली। प्रसादामध्ये शिरा आणि अभिषेक होता, आज पहिला गुरुवार आहे त्यामुळे। तर नेक्स्ट गुरुवारी छान असा मेनू तयार बघूया करायचा आहे। शिऱ्याला मी प्रत्येक वेळेला काय करते, कढईमध्ये तूप घेते, भरपूर सारं तूप घेते आणि त्यामध्ये लवंगा घालते, पण माझ्याकडे आता लवंगा अवेलेबल नव्हत्या। पण जेवढं आपलं तूप घेतलं तेवढ्या त्या तुपामध्ये किती रवा बसतो तेवढं रवा घालून घ्यायचा, व्यवस्थित छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। आणि दुसरीकडे इकडे बघू शकता मी एका गॅसवर गरम पाणी करून गरम पाण्याला ठेवलेलं आहे। जोपर्यंत इकडे रवा भाजतोय, गरम पाणी होते, तसं मी अभिषेकची सुद्धा तयारी करते। अभिषेकमध्ये कोमट दूध, त्यामध्ये तूप आणि आपलं इलायची पावडर घालून घेतली आणि साखर घालून घेतली, छान मिक्स करून घेतलं आणि मग शेवटी
दही घातलं आणि मग केळ घातलेलं आहे म्हणजे एका केळामध्ये 4 भाग करून अशा पद्धतीने तर अभिषेक झालेला आहे। आणि शिऱ्यामध्ये ना जो रवा भाजून छान गोल्डन ब्राऊन झाला त्यानंतर गरम पाणी घालून घेतलं। गरम पाणी पूर्ण मुरल्यानंतर वर साखर घातली आणि मग विलायची पावडर घातली आणि छान झाकून ठेवलं आणि वरून तुपाची पुन्हा एक धार सोडायची। छान असा टेस्टी शिरा होतो। न खाणारे सुद्धा अशा पद्धतीने शिरा खाऊ लागतात बघा। तर अभिषेक पण झाला आणि शिरा पण झाला। त्यानंतर कथा वाचायची होती तर कथा ना मी नेहमी कॅलेंडरमधले वाचते कारण की मला ती तोंडपाठ आहे आणि शब्दसुद्धा मला त्या म्हणजे असे तोंडाकडून गेलेले आहेत। बाकी पुस्तकामधली पण पुस्तकं पण आहेत माझ्याकडे कथेचे, पण काय होतं ना कथा प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळे आहे, शब्द थोडेसे अडखळतात, त्यामुळे अशा पद्धतीने मी पूजा करत असते। नैवेद्य काढून घेतला, थोडासा अंधार झालेला त्यामुळे तुळशीपत्र काढायचं राहिलं होतं माझं। तर हे इथे बघू शकता, हा आता मी कथा जी आहे तर ती वाचून घेत आहे। आणि जसं की मी ऑस्करचं बोलले, ऑस्कर ना आमचा तोच होता आणि आम्ही त्याला घेऊन पण आलेलो होतो आणि त्याचा अवतार जो आहे तर तो खूप खराब झाला होता। म्हणजे केस वगैरे गुंता झालेला, त्याचे केस ना खूप होते आणि केस वगैरे असं जट झाले होते आणि काळा पडला आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी त्याची केस काळी पण झालेली होती आणि खूप वास मारत होता। 4-5 महिने झालेला आंघोळ नव्हती त्यामुळे। आणि आमच्या हानीचं सुद्धा ना पाय खूप दुखत होता, त्यामुळे सकाळी डॉक्टरला बोलवलं होतं, त्याला पण इंजेक्शन वगैरे करून घेतली। आणि काय होतं कोणाच्या मला प्राण्यांना असं तडपडताना बघितलं किंवा असं त्यांचं दुखणं असलं बघितलं तर माझं खूप मन असं हे होतं, त्यांना कधी एकदा छान वाटेल असं वाटत असतं। तर माझ्या पाठीमागे बघू शकताय कट्टप्पा आणि कट्टप्पाचा जो छोटा भाऊ आहे तर ते दोन्ही खेळत होते। चला तर आजचा पूजेचा व्लॉग जो आहे इथेच एंड करते। कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।